सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 1,24,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा आणि ट्रक जप्त केला आहे। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली। 12 जुलै 2024 रोजी माळशिरस तालुक्यातील मळोली येथील सांगोला इंदापूर मार्गावरील साळमुख चौकात संशयित ट्रकची तपासणी करण्यात आली। यावेळी ट्रकमधून 700 बॉक्समध्ये 750 मिलीच्या 8,400 विदेशी मद्याच्या बाटल्या म्हणजे सुमारे 6,300 बल्क लिटर गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य जप्त करण्यात आले। यासह 14 चाकी ट्रक ही जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 1,24,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यापूर्वी 8 जुलै रोजी सादेपूर आणि हत्तूर परिसरात तसेच 11 जुलै रोजी सांगोला तालुक्यातील निजामपूर येथेही स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। या कारवायामध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, बनावट मद्य, रिकाम्या बाटल्या, बुचे आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या। काही आरोपींवर कारवाई करण्यात आली असून काही आरोपी अद्याप फरार आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 12 जुलै 2026 या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकी विरोधात 873 गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईत 898 जणांवर कारवाई, 83 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 4,14,25,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।